त्यांना आज त्यांच्या उपोषणास्थळी ते ताब्यात घेण्यात आलं. हे सरकारचा काही संबंध नाही. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ती कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांना मेडिकल एड प्रोव्हाइड करणं त्यांच्या आणि त्याचा अहवाल न्यायालयात सादर करावा असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. त्यामुळे वाटतं न्यायालयाच्या हेतूवर शंका घेतली जाते का? सरकारवर टीका करण्यापेक्षा न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई झाली. आता जलजीवन योजनांची दुरावस्था झालेली आहे, काम निकृष्ट दर्जा झालेला आहे, कॉन्ट्रॅक्टर ड्रिव्हन स्कीम झाल्या त्या, याच्याबद्दल लोकांचा सारखा आक्षेप आहे. योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याच्या प्रचंड तक्रारी येत आहेत. तरी आता सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. मध्यंतरी केंद्राने या सगळ्या विषयाचा विचार करता निधी थांबवलेला होता. आता त्याचं पुनर्लोकन झालेलं आहे. या सगळ्या योजनेच्या त्रुटी दूर होत आहेत आणि मला वाटतं निश्चितपणे या जलजीवनच्या माध्यमातून जे आदरणीय प्रधानमंत्री स्वप्न आहे हर घर जल पूर्ण होईल. नाही आता पावसासाठी पाऊस पडला असता आम्ही आशावादी आहोत. आपण ते म्हणणं बरोबर आहे की आपल्या जिल्ह्यात जवळजवळ 80% जास्त पेरा झालेला आहे आणि एकदम पावसाची उघडीप मिळाल्यामुळे दुबार पेरणी संकट येते असं वाटतं आम्हाला. परंतु आम्ही आता कालपासून जरा एक असं एक वातावरण आहे. काल मुंबई येताना इगतपुरी भागातून पाऊस पडतोय. आता नगर शहरामध्ये चांगला पाऊस झालाय. राहुरीमध्ये जरा चांगला पाऊस होतोय. अपेक्षा करूया, पण तरी दुबार पेरणी संकट आलं तर सरकार त्यासाठी तयार.